या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहायला गेलं तर ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत, सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या होत आहेत. मात्र या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आगामी काळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नेमकं आज सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर करण्यात आली होती, नुकसानग्रस्त जे शेतकरी होते, मुळामध्ये जो अवकाळी पाऊस मराठवाड्यामध्ये झाला, पूरस्थिती जी निर्माण झाली, यासोबतच राज्याच्या विविध भागांमध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि त्या पार्श्वभूमीवरती निर्माण झालेली पूरस्थिती आणि त्यानंतर शेतजमिनीचं झालेलं नुकसान, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमकं सरकारने घेतलेला काढलेला तोडगा, सरकारकडून जाहीर झालेली मदत, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सरकारनं दिलेला शब्द पूर्ण केलाय का याची चाचपणी आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साधारणतः सरकार कशा प्रकारे निर्णय घेतं, मुळामध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांना जी मदत दिली जात आहे ती योग्यरित्या पोचली आहे की नाही, या सगळ्याचे पडताळणी असेल हे सरकार करणार का? कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर पूरस्थिती ज्या ज्या ठिकाणी निर्माण झाली होती त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला आणि त्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून जी मदत जाहीर केली जात होती ती मात्र पुरेनाशी ही शेतकऱ्यांसाठी होत असल्याच्या चर्चा सुद्धा होत्या, विरोधकांकडून तसे आरोप सुद्धा केले जात होते. मात्र या सगळ्यावरती आता शेतकऱ्यांना जी मदत मंजूर करण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तितकी रक्कम जमा होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय जसं आपण सुरुवातीला पाहिलं, ज्या आपल्या लाईव्हचं टायटल आपण जर पाहायला गेलं तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विकास कामांचा आढावा साधारणतः अत्यंत महत्त्वाचं ठरते. कारण सध्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी आणि 3 डिसेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जो आहे जाहीर होणार आहे. मात्र त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, यानंतर महापालिकेच्या निवडणुका असतील, या सगळ्याच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर आचारसंहिता ही महत्त्वाची, त्यामुळे निर्णय घेणे सुद्धा सरकारसाठी कठीण असणार आहे. असं असलं तरी एकीकडे निर्णय ज्या प्रकारे घ्यायचे त्या पार्श्वभूमीवरती महापालिका निवडणुका जर जिंकायच्या असतील तर साधारणतः जी नवनवीन जी विकास कामं आहेत ती तातडीनं पूर्ण करून, म्हणजे जी पुढील 20 ते 25 दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्ण होतील आणि ज्याचं उद्घाटन करून ती लोकार्पण करता येतील, सर्वसामान्यांसाठी त्याचं वापरामध्ये ते आणता येतील, या सगळ्यावरती लक्ष सरकारचं असणार आहे. त्यामुळे निश्चितच एकंदरीत पाहायला गेलं तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विकास कामांवरती जोर या सरकारकडून दिला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारणतः पायाभूत सुविधा, मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवण्याचं सरकारचं प्रयत्न, मुंबईतील अनेक विकास आपण जर पाहायला गेले तर निश्चितच यासाठी ते महत्त्वाचे ठरतात. मागील अनेक काळापासून न झालेल्या महापालिका निवडणुका या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ज्या नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आता होणार आहेत त्याच्यासाठी जी आचारसंहिता सुरू झालेली आहे, आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत, महापालिकेच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आचारसंहिता जी ती जाहीर होणार आहे. मात्र आचारसंहिता जाहीर झाल्यास अनेक कामं जी ती करता येत नाही, नियमावली लागू होते. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जे काही 20 ते 25 दिवस असतील अशा कालावधीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत जी कामं पूर्ण होतील तातडीनं ती लोकांसाठी अर्पण, म्हणजे लोकार्पण त्याचं करता येईल, लोकांच्या सेवेमध्ये ती सुविधा दाखल होतील किंवा ज्या ठिकाणं असतील ती दाखल होतील. त्यामुळे जेणेकरून या सगळ्या योजना असतील, जे लोकार्पणाचे कार्यक्रम असतील, पायाभूत सुविधा असतील, या सगळ्याच्या माध्यमातून महापालिका निवडणुकांसाठी प्रचार असेल आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती ज्या प्रकारे एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून केला जाणारा प्रचार असेल, या सगळ्यामध्ये हे मुद्दे जे ते अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. त्यामुळे निश्चितच आपण पाहायला गेलं तर एकीकडे शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवरती आता निवडणुका ज्या घोषित झाल्या त्या नगर परिषद नगरपंचायतीच्या सुद्धा आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मदत सुद्धा आहे. स्थानिक पातळीवरती या निवडणुका होताना पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जरी होत असल्या तरी स्थानिक लेवलला राजकारण वेगळं ठरतं, आमदारकीला राजकारण वेगळं असतं, लोकसभेला राजकारण हे वेगळं असतं. मात्र स्थानिक पातळीवरती नेमकं निर्णय सरकार कशा प्रकारे घेतं, स्थानिक पातळीवरती जर विजय मिळवायचा असेल तर कशा प्रकारे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय ठरतात. कारण मागील जर आपण मंत्रिमंडळ ज्या बैठका पाहिल्या तर त्याच्यामध्ये मॅरेथॉन निर्णय होताना आपल्याला पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता या बैठकीमध्ये सुद्धा मॅरेथॉन निर्णय होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.